समाजाचा अंत बघू नका. आता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आपल्याला काय वाटतं आम्हाला माहित नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आज सातारा येथे भव्य मोर्चा आणि निवेदन कार्यक्रम पार पडला. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या आदेशानुसार अनुसूचित जातींमधील वंचित आणि अतिमागास घटकांना न्याय मिळण्यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावेळी राज्य शासनाने अनुसूचित जातीतील 59 जातींना समान संधी मिळण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच या संदर्भातील निवेदन सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या मातंग समाजातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. उपस्थितांनी आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केली. मातंग समाजाच्या या संविधानिक मागणीमुळे आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून आता राज्य शासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाही दिला तर या लोकशाहीमध्ये तरुण भावांना माझी विनंती आहे, जे मागून मिळत नाही ते हिसकावून घ्यायचं संघटनेच्या ताकदीवर. ही एकजूट कायम ठेवूया आणि वेळ पडली तर मंत्रालयावर धडक मारूया ही एक विनंती करतो. आणि सगळ्याला मनापासून जय भीम, जय भारत, जय संविधान. मिळाले नाही तर आमच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अजून मोठा लढा उभारू. या मोर्चाच्या माध्यमातून एवढं सांगेन. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.